प्रश्न पहिला, जपानच्या अणुहल्ल्यामुळे कोणते शहर नष्ट झाले होते? ऑप्शन आहेत ए टोकियो, बी ओसाका, सी नागासाकी, डी कोटा. उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नागासाकी. प्रश्न दुसरा, जवाहरलाल नेहरू यांना कोणते उपनाम दिले गेले? ऑप्शन आहेत ए चाचा नेहरू, बी पंडित नेहरू, सी लोह पुरुष, डी शेर ए हिंद. उत्तर तुम्हाला माहित असेलच तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए चाचा नेहरू. प्रश्न तिसरा, मावळा म्हणजे काय? तुमचे ऑप्शन आहेत ए एक मोठा किल्ला, बी मराठा सैनिक, सी एक प्रकारचा शेर, डी एक प्रसिद्ध नदी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मावळा म्हणजे एक मराठा सैनिक होय. प्रश्न चौथा, युनिव्हर्सल टाइम म्हणजे काय? ऑप्शन आहेत ए एकसारखा वेळ, बी पृथ्वीच्या स्थानिक वेळानुसार, सी पृथ्वीवरील एक महत्त्वपूर्ण क्षेत्र, डी सूर्यमालेतील सर्व ग्रहांचा समायोजन. उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए एकसारखा वेळ. युनिव्हर्सल टाइम म्हणजे एकसारखा वेळ होय. प्रश्न पाचवा, भारत शब्दाचा सर्वात पहिले वापर कोणत्या भाषेत झाला? ऑप्शन आहेत ए संस्कृत, बी तामिळ, सी प्राकृत, डी गुजराती. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, भारत शब्दाचा सर्वात पहिले वापर हा संस्कृत मध्ये झाला. सहावा प्रश्न, ऑस्कर पुरस्कार कशासाठी दिला जातो? ऑप्शन आहेत ए सिनेमा क्षेत्रासाठी, बी संगीत क्षेत्रासाठी, सी क्रीडा क्षेत्रासाठी, डी साहित्य क्षेत्रासाठी. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिनेमा क्षेत्रासाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात येतो. प्रश्न सातवा, भारतीय एकात्मतेचे प्रतीक कोणते आहे? ऑप्शन आहेत ए काशी, बी अशोक चक्र, सी कमळ, डी तिरंगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, भारतीय एकात्मतेचे प्रतीक हे अशोक चक्र आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी पुणे, सी नागपूर, डी दिल्ली. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर शहराला ओळखले जाते. तसेच महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे आणि भारताची राजधानी ही नवी दिल्ली आहे. प्रश्न नववा, भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? ऑप्शन आहेत ए पुणे, बी अमरावती, सी इंदोर, डी नारी. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इंदोर. प्रश्न दहावा, महाराष्ट्रातील पंढरपूर वारी कोणत्या देवतेच्या पूजेची आहे? ऑप्शन आहेत ए राम, बी शिव, सी विठ्ठल, डी गणेश. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी प्रश्न 11, ब्रह्मा हे देवाचे एक प्रमुख रूप कोणत्या धर्मात आहे? ऑप्शन आहेत ए हिंदू धर्म, बी इस्लाम धर्म, सी बौद्ध धर्म, डी ख्रिश्चन धर्म. उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा हे देवाचे एक प्रमुख रूप आहे. प्रश्न 12, जगातील सर्वात मोठा राजवाडा कोणत्या देशात आहे? ऑप्शन आहेत ए कझाकिस्तान, बी कुवेत, सी व्हॅटिकन सिटी, डी कतार. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी व्हॅटिकन सिटी.